अपडेट पाहूयात। हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि त्या संदर्भातली पहिलीच महत्त्वाची बातमी। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते। तर शिवसेना उभाटा पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित होते। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। काँग्रेसचे काही प्रमुख नेते आणि शिवबाठाचे काही प्रमुख नेते यावेळी या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतंय। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक झाली आहे आणि या अधिवेशनातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर इथे चर्चा झाल्याचं समजतंय। उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, तपोवनातील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहे। त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ इत्यादी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झालेली आहे। शिवसेनेच्या वतीने विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव तर काँग्रेसने विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलं आहे। या अधिवेशनामध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होतो का? विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष याकडे लक्ष देतात का तेही पाहावं लागणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे। हे निमंत्रण विरोधी पक्ष स्वीकारणार की बहिष्काराची परंपरा कायम ठेवणार याकडे देखील लक्ष लागून असणार आहे। चहापानामध्ये एक सौंदर्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते। या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या, ही जी सरकारची मानसिकता झाली आहे ना, आम्ही आता माझ्यासारखा माणूस अनेक सरकारं बघितली। 1995 सालापासून मी अनेक मुख्यमंत्री बघितले। विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं ऐकून घेणं, की कुठल्या गोष्टीला आम्ही तुमच्या मान देतोय किंवा कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्या प्राधान्याने घेऊ न घेणार, याच्यावर खूप सौजन्यपूर्वक चर्चा व्हायची। बरोबर। म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये जी सभ्यता होती ती सभ्यता या सरकारच्या काळामध्ये 2014 पासून पार धुळीस मिळाली। मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे आहेत ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत आणि त्याबाबतीतली जो उठाव जे लोकांमध्ये सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतोय आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून या चहापानीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि संध्याकाळी त्याची घोषणा पण देखील अधिकृत रीतीने होईल सर्व विरोधी पक्षाचे नेते बसून। आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना। तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं। त्याच्यासाठी प्रयत्न करायचं सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे। नाही, त्याच्यासाठी रस्त्यावर कशाला घ्यायला पाहिजे ना, हॉलमध्ये घेऊ शकता, पार्टी ऑफिस आहेत तुमच्या पक्षाची। त्याच्यामुळे मला वाटतं नौटंकीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये। जनतेच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सरकारला काही सूचना कराव्या, मार्गदर्शन करावं। या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला तयार आहे, परंतु तुम्हाला नौटंकीतच मजा येत असेल, 4 बातम्या होत असतील तर तुम्ही त्याच्यातच खुश राहा। शासनाचं कर्तव्य असतं की विरोधी पक्षांनी हजर राहायला पाहिजे, म्हणून निमंत्रण देतो। काही आपल्या चर्चा विषय असतील ते चर्चा होतात आणि मार्ग निघू शकतो, परंतु हे सालाबादाप्रमाणे विरोधक गैरहजर राहायचा प्रथा फार सुरू झालेला आहे। आम्ही पाहत होतो की पूर्वी असं नव्हतं, परंतु विरोधी आणि सत्ताधारी बसून त्या काही चर्चा होतात आणि मार्ग निघतात, परंतु आता ते बंद झालं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे। इंडिगोनं रद्द केलेल्या उड्डाणांचा फटका हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या लोकप्रतिनिधींनाही बसलाय। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं मग शेवटच्या क्षणी त्यांना
पर्यायी मार्गाने नागपूरकडे यावं लागतंय। काही प्रतिनिधींनी समृद्धी हायवेनं तर काही आमदार रेल्वेनं नागपुरात येत आहेत। देशभरामध्ये इंडिगोची उडाणं जी आहेत ती रद्द झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याचा फटका आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणारे जे आमदार आहे, मंत्री आहे, यांना सुद्धा बसल्याचं दिसून येतं। आपण पाहू शकतो की नागपूरच्या एअरपोर्टवर जर बघितलं तर प्रवाशांचा शुकशुकाट दिसून येतो। या ठिकाणी मोजकेच प्रवासी जे आहे ते येताना दिसत आहे। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, मराठवाडा असो, येथून जे येणारे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हे येत असतात आणि ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा गर्दी करत असतात। मात्र आज जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही, कार्यकर्ते दिसून येत नाही आहे। याचा जो फटका आहे तो मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे। काही मंत्र्यांनी, आमदारांनी समृद्धी महामार्गाने येणे पसंत केलं आहे, तर काहींनी रेल्वेचा मार्ग। एकंदरीतच पाहता हा जो फटका जो बसलेला आहे तो इंडिगोच्या संपामुळे बसलेला आहे आणि याचा प्रवाशांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, एअरपोर्ट, नागपूर। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे आता लोकप्रतिनिधींना त्याचा फटका बसतोय। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांची तिकीटं रद्द होत आहेत। चंद्रकांत पाटलांसोबत अनेक आमदार आता चार्टर्ड विमानानं जाणार आहेत। पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार हे पाटलांसोबत जाणार आहेत। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे। इंडिगोच्या फेऱ्या रद्द झाल्याचा आमदारांनाही आता फटका बसताना दिसतोय। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल। कोण कोण असणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना हा सगळा फटका बसलाय, कोण कोण असणार आहे? काय खरंच कल्पना नाही, म्हणजे मला तर म्हणजे त्याची कल्पना नाही, पण बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे। तर मला वाटतं की महत्त्वाचं आहे की पोचणं वेळेत, आणि एक महत्त्वाचं अधिवेशन आहे त्यामुळं लवकर पोचणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली। पुढची बातमी पाहूया। पुढची बातमी देखील नागपुरातील हिवाळी अधिवेशनासंदर्भातलीच आहे, कारण नागपूर इथे रवी भवन परिसरामध्ये एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही आहे। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नसल्यानं रवी भवन इथं कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही आहे। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याला दिला जायचा, पण आता यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कुणालाही दिलेला नाही आहे। रवी भवन परिसरामध्ये बंगला न मिळाल्यानं यावेळेस विरोधी पक्षानं आपली पत्रकार परिषद विधानसभा इथल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घेतली आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रवी भवनमधील कॉटेज नंबर 22 आणि 23 हे आतापर्यंत विरोधी पक्षासाठी आरक्षित असायचे, मात्र यंदा दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेले कॉटेज मंत्र्यांना देण्यात आल्याचं आता समोर आलेला आहे। कॉटेज क्रमांक 23 हा मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे। याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ते कॉटेज नंबर 23 हा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि कॉटेज नंबर 22 हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि या ठिकाणी जे आहे ते विरोधी पक्षाची बैठक व्हायची आणि याच ठिकाणी जे आहे ते विरोधकांची पत्रकार परिषद व्हायची। मात्र यंदा जी आहे ती या ठिकाणी विरोधकांची पत्रकार परिषद नव्हता, ती पत्रकार परिषद विधिमंडळातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेत्यांना घ्यावी लागणार आहे। तिथंच जी आहे ती विरोधी पक्षांची बैठक देखील होईल आणि त्या बैठकीनंतर तिथं पत्रकार परिषद होईल। कॉटेज नंबर 23 हा मंगलप्रभात लोढा यांना आरक्षित करण्यात आलेला, मात्र कॉटेज नंबर 22 अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही आहे। सध्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये रवी भवनमध्ये कॉटेजची संख्या कमी आहे, त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांना कॉटेज वाटप करताना अडचणींचा सामना जो आहे तो प्रशासनाला करायला लागला होता। मात्र यंदा जे आहे ते विरोधी पक्षनेते नसल्यामुळे 2 अधिकचे कॉटेजेस जे आहेत ते प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत। त्यातला एक मंगलप्रभात लोढा आणि दुसरा अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही। या माहितीनुसार तो देखील संध्याकाळी देण्यात येईल। मात्र विरोधी पक्षनेते नसल्यामुळं जे आहे ते आता यंदाची ही पत्रकार परिषद आणि ही बैठक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे आहे ते विधिमंडळ परिसरात घ्यावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।